नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर माझ्याकडे माझी भाची आणि बहीण लेक या दोघी जणी आल्या होत्या। तर 8 दिवस आहे मुक्कामासाठी। तर आणि आज होता हिमाच्या लग्नाचा वाढदिवस। आज तिच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाले आहे आणि हा व्हिडिओ आहे 16 मेचा। तर त्यामुळे पण आणि पाहुण्या होत्या त्यामुळे मग स्वयंपाकाचा घाट मी इकडेच घातला होता। आणि स्वयंपाकामध्ये आज बनणार होतं श्रीखंड, पुरी, पनीरची भाजी, भात, दह्याची कढी। तर त्यासाठी मी भात पहिले मांडून घेतला होता आणि पनीरच्या भाजीसाठी पनीर छान बारीक कापून घेतल्या आणि गरम पाणी करून ते वाफवून घेतलं आणि वाटाणे पण उकडायसाठी मांडले होते आणि भात एका गंजामध्ये लावून घेतला आणि आता पनीरच्या भाजीची तयारी करणार आहे। तर त्यासाठी 2 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतले आणि 3 टमाटर, काजू आणि लसूण हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि नंतर मग याची ग्रेव्ही बनवायची। तर हे थंड होईपर्यंत आता मी पहिले बनवून घेणार आहे श्रीखंड। तर श्रीखंडासाठी मी सकाळी दह्याचा चक्का बांधून ठेवला होता। कॉटनच्या कपड्यामध्ये दही टाकायचं आणि छान बांधून ठेवायचं त्याला दिवसभर, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आणि मग फक्त छान घट्ट दही उरेल, म्हणजे चक्का उरेल तो। तर अशा पद्धतीने दही घरचंच होतं, ताजं बनवलेलं। तर आता कांदे टमाटर पण छान फ्राय झाले होते आणि मी श्रीखंडामध्ये टाकण्यासाठी साखर, दुधाची साय आणि 2-3 वेलची ह्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे। म्हणजे साईमुळे काय होते, श्रीखंडही छान क्रीमी होते। आणि त्यामध्ये टाकण्यासाठी पुन्हा केसर दुधामध्ये थोडं भिजत घालून ठेवला आहे, म्हणजे केसरने पण कलरही छान येतो, पिवळा कलर येतो थोडासा आणि केसरची चव पण छान येते श्रीखंडाला। तर या पद्धतीने आता मिक्सरमध्ये साखर, दुधाची साय आणि वेलची हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं आणि त्यामध्ये टाकून घ्यायची। आणि साखर जर आपण फक्त पिठी साखर जर बनवून टाकली तर ते फेटायला पण थोडा त्रास होतो आणि कस लागते थोडं ते श्रीखंड। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही करून बघा, तर खूप छान येते। म्हणजे साय टाकल्यामुळे काय होते, श्रीखंडाला क्रीमी अशी टेस्ट येते। आता मी यामध्ये साखर टाकून घेतली आणि आता जे आपण केसर दुधामध्ये भिजवलं होतं ते पण टाकून घेणार आहे, म्हणजे दूधच टाकून घ्यायचं ते आणि छान फिरवून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही श्रीखंड करून बघा, खूप छान चव येते आणि खूप छान आणि टेस्टी पण लागते। आता श्रीखंड छान बनवून झालं होतं आणि जे ग्रेव्हीसाठी कांदा टमाटर जे भाजलं होतं ते पण थंड झालं होतं। ते आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे पहिले आणि त्यानंतरच मग भाजी बनवणार। तर पुरी आणि भाजी हे वैष्णवी बनवणार होती आणि मी फक्त श्रीखंड आणि भात आणि दह्याची कढी हा स्वयंपाक माझ्याकडे होता आणि पुरी आणि भाजी तिच्याकडे होती। तर मी श्रीखंड बनवून घेतला आणि आता भाजी आणि पुरी हे बनवणार आहे आणि पोळ्या हिमा टाकणार आहे। तर भाजी बनवण्यासाठी तिने गंज मांडून घेतला होता गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली आणि मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये कलमी, शहाजिरं, भेंडी विलायची हे टाकून घ्यायचं आणि ते चांगलं भाजलं गेलं की मग त्यामध्ये जी आपण ग्रेव्ही बनवली ती टाकून घ्यायची आणि ग्रेव्ही छान शिजू द्यायची। आणि तेजपत्ताची काही आठवण नव्हती राहिली तर त्यानंतर मग तिने तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकून घेतला, कारण भाजी बनवताना काही ना काही आपण विसरून जातोच। तर आणि तो मसाला शिजेपर्यंत हा आहे पनीर मसाला, सुहानाचा पनीर मसाला आहे। तर त्यामध्ये पाणी टाकून छान फिरवून घ्यायचं आणि हा मसाला शिजल्यानंतरच मग तो मसाला टाकून घ्यायचा आणि याने भाजी पण खूप छान बनते आणि टेस्टी पण लागते। आणि तो मसाला पूर्ण शिजल्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर आणि घरी बनवलेला काळा मसाला टाकून घेतला। आणि आता ही भाजी बनणार आहे 11 लोकांसाठी, तर त्यानुसारच आपल्याला जेवढी भाजी तिखट पाहिजे तेवढं आपण तिखट टाकून घ्यायचं त्यामध्ये। आणि पनीरची भाजी तिखटच छान लागते, कमी तिखट असलेली भाजी चव लागत नाही। त्यामुळे मग मी पोहे खायच्या चमच्याने 4 चम्मच तिखट टाकून घेतलं होतं आणि 1.5 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद हे सगळं टाकून घेतल्यानंतर तो मसाला छान शिजू द्यायचा आणि नंतरच त्यामध्ये मग वाटाणे टाकून घ्यायचे। आणि वाटाणे टाकल्यानंतर पण थोडंसं पाणी टाकून वाटाणे पण छान ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचे चांगले तेल सुटेपर्यंत आणि नंतरच त्यामध्ये मग पनीर टाकायचं। तर आता वाटाणे छान शिजले होते आणि भाजीला पण छान कलर आला होता, म्हणजे तेल सुटलं होतं पूर्णपणे। तर आता या स्टेजला पनीर टाकून घ्यायचं आणि पनीर हे
3 पाव पनीर होतं आणि 1 पाव वाटाणे होते. तर 11 लोकांसाठी ही भाजी बरोबर होते. तर या पद्धतीने आता पनीर फिरवून घ्यायचं. पनीर छान मसाल्यामध्ये शिजलं की मग त्यामध्ये आपल्याला जेवढा भाजीला रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. तर आणि खूप पातळ नाही करायची भाजी. पातळ भाजी चांगली लागत नाही. थोडी ग्रेव्ही घट्ट पाहिजे तरच भाजी छान चवदार लागते. आणि पातळ भाजीचा जर रस्सा केला तर भाजीला चवच राहत नाही. आणि फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलं यामध्ये. एवढी भाजी सफिशियंट आहे 11 लोकांसाठी. आणि जे उरेल पण नाही आणि नुपर पण जाणार नाही, एवढी भाजी बरोबर आहे. तर आता भाजी पण छान शिजली होती आणि आता फक्त पुऱ्या बनवायच्या राहिल्या होत्या. तर पुऱ्या वैष्णवीच बनवणार होती. तर या पद्धतीने तिने कणिक पहिलेच मळून ठेवली होती. कणिक छान मुरली होती आता. आणि पुरीसाठी पहिले छोटा गोळा घेऊन घ्यायचा, हातामध्ये तेल लावायचं त्याला आणि नंतर मग पोळपाटावर लाटून घ्यायचं या पद्धतीने. तर ती आता पुरी बनवून घेत आहे या पद्धतीने आणि छान मग तेलामध्ये सोडायची. जशी तेलामध्ये सोडली आणि पुरी तळण्यासाठी तेल हे गरमच पाहिजे. तेल जर कमी गरम असेल तर ती पुरी फुगणार पण नाही आणि काही नाही. तर बघा ना किती छान पुऱ्या झाल्या. या पद्धतीने वैष्णवीने पूर्ण पुऱ्या बनवून घेतल्या आणि अर्ध्या पुऱ्या होणार होत्या म्हणजे बनवणार होती आणि अर्ध्या पोळ्या. कारण पुऱ्या ह्या सगळेजण खाणार नव्हते. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पुऱ्या थोड्या पचायला जड राहते त्यामुळे. आणि सगळा स्वयंपाक वैष्णवीनेच बनवला होता आज. फक्त मी श्रीखंड आणि भात बनवला होता. तर या पद्धतीने तिने पुऱ्या बनवून घेतल्या आणि आता दुसऱ्या साईडने बनवणार आहे. हिमा टाकणार आहे पोळ्या. आणि यांच्या गोष्टी सुरू होत्या हिमाच्या आणि दीपकच्या. ते गोष्टी सांगत होते आणि सगळेजण बाहेर बसले होते मोबाईल पाहत. आणि पाऊस तर थोडा सुरूच होता. आणि बघा किती छान भाजीला तर्री सुटली आहे मस्तपैकी. आणि आता छान सांबार टाकून घेतला आहे आणि आता सगळा स्वयंपाक तयार झाला आहे. श्रीखंड, पुरी, पनीरची भाजी, दह्याची कढी, भात या पद्धतीने सगळा स्वयंपाक तयार झाला होता. मी देवाला छान नैवेद्य ठेवून घेतला आणि आता हिमा पोळ्या टाकत आहे. तर तिने हातावरच्या पुऱ्या बनवल्या आणि हातावरच्या पण पुऱ्या इतक्या छान फुगल्या ना तिच्या की खूप छान. बघा किती छान फुगल्या पुऱ्या हातावरच्या पण. आणि या पद्धतीने सगळा स्वयंपाक झाला. आणि आता मुलं बसले होते जेवण करायसाठी, कारण बापूजी पण यायचे होते आणि हे तर दुकानामध्येच होते. तर हे आल्यानंतर आता आम्ही जेवण करून घेऊ. आणि आज लग्नाचा वाढदिवस होता तरी पण हिमा म्हणे आज केक कापायचा नाही, आपण असंच साध्या सरळ पद्धतीनेच सेलिब्रेशन म्हणजे जेवण करूनच करायचं म्हणे. तर असो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.